ओ अनानस रे, अनानस टूट जाएगा रे, तुम क्या बोलते हो? ककड़ी इसको आपण काके खाते बरोबर ना? तर काय म्हणतात? जरांकुश जरांकुश. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपली स्पेशल वाडी. वाडी म्हणजे आता जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना माहित असेल वाडी कशाला म्हणतात ते. आज हे पहा, माझ्या हातात काय बघू शकतो तुम्ही. कसं वाटतंय? मस्त आहे ना? तोपर्यंत तुम्हाला मी वाडी दाखवतो आमची. तर काय तुम्हीच ओळखा काय आहे वाडी म्हणजे गवत. हा कसला बेल आहे? हा ओळखा. जे आपले आदिवासी आहेत त्यांनी ते ओळखायलाच पाहिजे, त्यांना तर ओळख पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे बा वरती फेन्सिंग वर चढलंय, तिकडे पण चढलंय वेल. मग थोडा वरती जातो. ते गेला आता बघ. हे पानं ओळखा तुम्ही? हवा असं मस्त पैकी वरती. आता हा बाकीच्यांना तो वेल आला असेल, पण ज्यांना नसेल माहित ते आपण म्हणतो वऱ्याचा वेल आहे हा. आणि ही जी जागा आहे पूर्ण दिसते तुम्हाला, ही गवतर, ही अशीच जागा पडेल होती. आपण तिथे म्हटलं असंच पडलंय, त्याला काय मेहनत लागते थोडी. घरून वाळकीच्या बिया आणल्या स्पेशल. आणि एवढ्या याच्यात आहे ना मित्रांनो, हे जेवढं दिसतंय ना तुम्हाला, हे बा तिथं तिकडं पूर्ण म्हणजे पूर्ण याच्यात आपण वाळकीच्या बियाच पूर्ण ठाणून दिलंय. पूर्ण वाळकी आहे. यंदा म्हटलं लावून द्यायच्या, जेवढ्या होतील तेवढ्या. आपल्याला असं घरी कधी खायला भेटत नाही, इकडे तिकडं कोणी बी चोरूनच घेऊन जातं. इथं लावून दिलंय. हे बघू शकता तुम्ही, मस्त आहे सगळं, एकदम मस्त झालंय वेल. इकडे पण लावले, हे बघ पूर्ण. तिथं आहे तो, इकडं ते पण लावलंय, सगळीकडेच लावलंय. हा बघू शकतो तुम्ही. ककड़ी है ये भी हा वही आहे. ये फूट वाले बघू शकता आपला विजय कुमार कसं आहे, टोपले साहेबांनी लावलाय या वाळकी सगळ्या. टोपले साहेबांनी सगळ्या वाळकी लावल्या, सगळ्या बिया त्यांनीच आणल्या होत्या. जे भेटलंय गावठी आम्हाला ते आणून लावून दिलंय आम्ही. हे बघा मस्त पैकी एकदम साफ पैसे चालू आहे. गवत काढण्याचं काम चालू आहे स्पेशल. तिकडं पण अजून आहेत, तिकडं लय मोठे झाले. हा आम्ही आपल्या वाडीची सगळी तुम्हाला दाखवते पूर्ण, कुठं काय काय लावलं ते. अजून कम्प्लीट किती 2-3 महिन्यानंतर तुम्हाला ते रिझल्ट दिसेलच. हे बघा इकडं मित्रांनो, आतापर्यंत वरे आणि वाळकीचे वेल पाहिले तुम्ही. आता हे बघू शकता तुम्ही, हाय हे जे आहे हे आपले मक्की आहेत, गावठी मक्की. हे बघा इकडं मक्की, इथून ह्या लाईनीत इथून तिथपर्यंत मक्की पिरले. ते अजून थोडे मोठे झाले का त्याचं गवत काढून द्यावं लागल. हे बघा मस्त टोपले साहेबांनी पूर्ण एकदम वेल मोकळी केली. आता ती याच्यावर मस्तपैकी चढवून देणार आहे आपण. हो मग काही ना, हाँ हो निकाल दे और उस गाय को डाल दे, निकाल दे पूरा. हे आपण मक्की पाहून लावलं होतं, ते ज्वारी निघलं ते आता काढून मस्त आहे. रुक रे, नीचे से काढले. कुल्हाड़ हो, कुल्हाड़ निकाल, कुल्हाड़ ऐसे ना ऐसे हाँ वाह वाह वाह, हाय जोर लगा के नहीं आएगा ना. हाइशा करो करवाओ, हाइशा. पीछे लड़ाई देखे रहे उसका. अरे ओ अनानस रे, अनानस टूट जाएगा रे, अनानस. नहीं जाएगा. अरे रुक रे, रुक. अरे इधर अनानस है रे मित्रांनो, इथं आपण अनानस लावलंय बघू शकता तुम्ही. अनानस आहे. कितना अरे लगाया इसमें. पुरा घाण. हा बस अरे उधर मत रे. हो. विजय विजयने पहा एवढं भारी आपण अनानस लावलं होतं. ए रुक रे, हा ले खींच ओके, लगा दे वो पूरा. अरे गवत के लिए लेके जाने का. नहीं रे, वो उधर गाय रहती है ना, वो देख उधर है. चल रुक जाएंगे आप. तुम पोट पे डाल दो उधर. नहीं रे, उधर जाएंगे, नहीं जाएंगे. जाएंगे हाँ, विजयने बोला जाएंगे तो जाएंगे. दुसरा आमच्या वाडीमधलं तुम्हाला दाखवतो. हे बघा हे कसले सीताफळ आहे. लगाया था, अमरूद भी लगाए. सीताफळ सीताफल है ना. हाँ सलीफा सलीफा बोलते हैं क्या तुम? हमारे उधर सलीफा भी बोलते. ये देखो, ये श्याम बोल रहा है ये सलीफा.
म्हणजे युपी मध्ये सीताफळला सलिफा म्हणता मित्रांनो. बघून घ्या, लक्षात ठेवा बरं का. कधी तुम्ही युपीला गेले, तुम्ही म्हणा सीताफळ द्या, तसं नका करू. सलिफा ना रे, सलिफा. सीताफळला सलिफा म्हणता आणि पेरूला काय म्हणता रे? अमृत पेरूला. आणि हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी पेरू लावलं होतं. हे बघा पेरू लागायला सुरुवात झाली त्याला. हे बघा गेंदा आपण त्याला म्हणतो झेंडू. बघू शकता तुम्ही मित्रांनो कसे. मित्रांनो जे झेंडूचे फुलं आहेत, झेंडूचे गुलाबाचे असे फुलं खूप झाडं लावले होते मित्रांनो, पण बाकीचे आता खराब झाले, काढून टाकले. झेंडूचे आपण म्हणजे लावले होते किती, 100 रुपयाचे झाडं आणले होते. 100 रुपयाचे झाडं लावले होते. आपल्याला प्रत्येक टायमाला लागता हे पूजेसाठी 20-30 रुपयाची फुलं लागतात एका टायमाला. आम्ही झेंडूचे 100 रुपयाचे झाडं लावले होते. जवळपास 3-4 महिने त्याचे लगातार, जेव्हा सुरुवातीला त्याचे फुलं यायला सुरुवात झाली होती, ते एक कॅरेट रोज भरायचं फुलं. आणि आता सध्या तरी आम्हाला पूजेसाठी सध्या पण रोजचे फुलं राहतात. मी प्रत्येक ड्युटीला आलो घेऊन जातो फुलं त्याचं पण खूप आमचे ते पैसे वाचले. 100 रुपयात आमचे खूप 1000-2000 रुपये वाचले. आणि दुसरं बघू शकता मित्रांनो, ओळखा तुम्ही कसा टपटपीत फुटलाय बघा. हा चिकू आहे मित्रांनो. त्याला पण त्याला पण कळायला सुरुवात झाली फुलं. हे बघा चिकू पण एकदम मस्त रुबाबात झालाय. महुआ है का? ये ये महुआ है, वो महुआ का पेड़ है. हो महुआ है वह. महू आपण म्हणतो महू, त्याचं झाड आहे ते म्हणता महुआ. सारखेच शब्द आपले थोडेफार सारखेच शब्द. आणि हे पपई बघू शकतो तुम्ही किती मस्त झाली, कशी एकदम जाड पपई पण आता लवकरच आपल्याला भेटते. लावली होती आपण मिरचीला बघा मिरच्या बघा कशा एकदम टकटक. त्याला पण लागलाय मिरच्या सगळ्या. आणि तो जांभळ आहे. ये बहुत अच्छा है यार, इसकी डिजाइन देखो. अरे ते पानफुटी म्हणता आपल्याकडे मित्रांनो. ये देख ये ऐसा है, ये इसके जब ये गिरता है ना, ये नीचे गिरता है ना, ये देख नीचे ये पौधे हो गए. देख अरे दिखा क्या, ये देख हे बघा मित्रांनो खाली सगळ्या झाडं झाले. म्हणजे याच्याहून हे पान इथं फुटतंय, हे पडलं, हे बघा हातात आलं, हे खाली पडलं का त्याचं झाड तयार होतं. पानफुटी म्हणता याला. आणि हे पहा अननस आपण जवळपास 4 लावले. अननस आपण 4 काय 5 नहीं है, बहुत सारा है इधर. हे इकडं पण मस्त मोठे झाले. ही पण आता मस्त झाली. हा वो भी बहुत बढ़ गई. और ही तर आता याला तर आता लागतीलच जवळपास. ये इधर में भी है पूरा अनानास ही तो है. वो नहीं हा तेव्हा युपीचे अननस पाहून घ्या मित्रांनो. अरे वो ऐसा ही शो क्या है वो उसको वो क्या बोलते स्पाइडर प्लांट बोलते हैं उसको. स्पाइडर प्लांट. हा आणि हा बघू शकतो मित्रांनो, हा जांभूळ पण मस्त फुटलंय. आणि हा गवती चहा बघा, गवती चहा 20 रुपयाचा मी आणला होता. एवढी उगसा लावला, खोड किती जाड झाली बघा. 10 रुपयाचा विकत आजपर्यंत किती विकत, म्हणजे माझ्या आता मलापर्यंत 200 रुपयाचा विकत झाला असता. एवढ्यात मी तो एवढा तर घरी घेतलाय. प्रत्येक टायमाला एवढा कापून घेतला का तो आठवडाभर पुरतो मला. अजून तर किती बाकी तिकडचा कापला, इकडे लगेच फुटायला सुरुवात झाली. 20 रुपये फक्त मेहनत आपली केली ना मित्रांनो, त्याचं फळ भेटतच आपल्याला. मित्रांनो जास्वंदी, हा हे युपी मध्ये गुडेल ना रे, गुडेल युपी मध्ये गुडेल बोलता आपण याला. जास्वंदी म्हणतो. जास्वंदी बघा केवढीशी लावली ती. जास्वंदी म्हणतो आम्ही जास्वंदी. जेवढे पानं तेवढेच कळ्या मित्र बघून घ्या कसे. जेवढे पानं आहेत ना तेवढेच कळ्या पण त्याला येतच राहतात. कंटिन्यू फुलं राहतात त्याला कंटिन्यू. म्हणजे आम्हाला आता हा घेतले ना तिकडे भेटले ना. फुलं विकत आणायची आम्हाला काही गरजच नाही. आमचे रोजचे 20-30 रुपये जे फुलं विकत आणायला लागत होते ते आमचे रोजचे वाचून आहे ना. 3 महिन्यापासून 2 टायमाला फुलं आम्हाला भेटतात एकदम पूजेसाठी, ते बी एकदम ताजे. आणि पपई आपण 4 लावले पूर्ण यार्डामध्ये. हे बघू शकता 3 अशा 3 इकडे लावले, 1 2 3 तिकडं. आणि हा वेल आपला बघू शकता कशी फुलं आहे मस्त पैकी. आणि कोथंबीर पण टाकली आपण, टेन्शनच नाही. जिथे जागा पावसाच्या भरोशात जेवढं होईल तेवढं आपण केलंय. ही कोथंबीर आहे सगळी याच्यात, पूर्ण ही कोथंबीर आहे. हे बघा ह्या जोड्या ह्या पूर्ण हे तुसतील तुम्हाला. हे मस्तपैकी कोथंबीर टाकली. तिकडं मकी पण आहे साईडला.
आणि इकडे हे बघ इथं पण वाळकीच्या बिया आहेत. हे बघा हे वाळकीच्या बिया आहेत पपईच्या. इसको हे देख, ह्याला आपण मित्रांनो दोड म्हणतो आपल्या गावठी भाषेत. दोड तुम क्या बोलते हो? ककडी. इसको आपण काकडी म्हणतो. जे दोड राहतो त्याला काकडी. फूट क्या बोलते हो? फूट काकड़ी। हाँ, ये जिसे हमारे वहाँ खेतों में फट जाता है पूरा। अरे वही वो अंदर पूरा मतलब ऐसा पीला पीला पड़ जाता है, उसको सील कर काट कर हम चक्कर डाल के खाते हैं. बरोबर ना? तर मित्रांनो आपण त्याला दोड म्हणतो, तर हे म्हणतं काय रे काकडी ना, त्याला काकडीच म्हणतात युपी मध्ये दोडला. आणि हे हा गवती चहा आहे, त्याला काय म्हणतात? जरांकुश। गवती चहाला जरांकुश चाय में म्हणतात. यूज करने वाला। हाँ, ये हम यहाँ इधर हमारे चाय पत्ती बोलते हैं या गवती चहा बोलते हैं. आपण याला गवती चहा म्हणतो आपल्या सोप्या भाषेत. तर ते जरांकुश म्हणतात. तर त्याच्या त्याची भाषा राहते मित्रांनो, ते त्यांच्या भाषेत त्यांना ते माहिती आहे. पण आपल्याला बी माहित पाहिजे, तुम्हाला पण माहिती करून घ्या. युपी मध्ये कधी कोणी गेलं फिरायला तर त्याला जरांकुश म्हणता. जरांकुश ना रे? जरांकुश। हा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आम्ही सगळी वाडी दाखवली आहे. अजून आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत वाडीमध्ये, काय काय नवीन लावायचे, झेंडू वगैरे लावायचे. त्यावेळेस ते जसं आम्ही काम वाढत जाऊ तसं तुम्हाला ते आपल्या पेजवर अपलोड व्हिडिओ पाहायला भेटत. तर मित्रांनो ज्यांनी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं त्यांनी फॉलो करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओ पटकन मी जेव्हा अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचतील, नाही तर त्या लवकर पोहोचणार नाही. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला आपल्या पेजला फॉलो करून घ्या, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ माझ्या तुमच्यापर्यंत लवकर येतील. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.